नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या मला उमगलेले शंकर महाराज हा विषय आपला चालू आहे आणि समोर त्यांचे भक्त शिष्य म्हणा जे काही अनुयायी मिलिंदराव कर्वे बसलेले आहेत. आतापर्यंत त्यांची तुम्ही 8 एक लेक्चर कमीत कमी ऐकलेत. तर याच्यामधून तुम्हाला अंदाज आला असेल की चरित्र नायक हा प्रत्यक्ष शिव आहे ही त्यांची भावना आहे आणि त्यामुळे चरित्र नायका इतका शिवाचंही वर्णन आणि गुणगान चालू आहे या ठिकाणी. शिव समजल्याशिवाय ते महाराजांना समजणं अवघड आहे. त्यामुळे पहिले शिव ही भूमिका काय आहे, शिव देवता काय आहे, त्याचे गुणावगुण काय आहेत, त्याचे वर्णन काय आहेत, हे सगळं जेव्हा त्याची व्याप्ती किती आहे हे जेव्हा सगळं तुम्हाला समजेल तेव्हा शंकर महाराज समजायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे त्यांच्या चरित्रातला काही भाग आणि बराचसा नंतरचा हा भाग असे या क्रमाने आपण चाललो आहे आणि साधकांसाठी ही चर्चा अतिशय उपयोगी ठरणार आहे. सर्वसामान्य माणसाला कदाचित मला माहिती नाही, परंतु साधकांसाठी अत्यंत उपयोगी असे हे विषय चालू आहेत. तर मी थोडा आता पुढे निघतो आणि आपण हे बघूया की महाराज हिमालयात अंतापुरून गेले. घर त्यांनी सोडलं, आई वडिलांना सोडलं. आई वडिलांना एक जुळं भाऊ ते दिले त्यांनी आणि हे करून घरची सगळी जबाबदारी टाकून नाही गेले, जबाबदारी सगळी व्यवस्थित पार पाडू मग त्यांनी घर सोडलं. आईने विचारलं की तू एवढा अष्टावक्र आहेस, कसं तुला झेपेल का नाही झेपेल, कसं होईल. शेवटी ती विचारी माय मावली, तिला मुलगा काय आहे आतला हा कुठे समजलाय. मायेचा पडदा जो काही असतो त्यानी माणूस समजणं, पुढचा माणूस काय हे समजणं अतिशय कठीण असतं. जसं आपण आपल्या घरच्यांची विशेष किंमत ठेवत नाही, वस्तुस्थिती आपण व्यवहारात बघतो, तसंच ते आहे. घरच्या माणसाला समजणं अत्यंत अवघड असतं, कारण त्याला बालपणापासून त्यांच्या सगळ्या खोड्या उन्हाळक्या, त्याच्यातले वैगुण्य, त्याच्यातले दुर्गुण सगळं बघितलेलं असतं आणि तेच आपल्या डोक्यात बसलेलं असतं. त्यामुळे त्या माणसाविषयी मत बदलणं इतकं सोपं राहतं. तर आता आपले जे महानायक आहेत महाराज, तर हे अंतःपुराहून हिमालयात गेले एवढा कथाभाग आपण पूर्वीच्या याच्यात पाहिला. तर मिलिंदराव मला सांगा, याचं संशोधन याबद्दल काय म्हणतंय, काही कोणी याच्याबद्दल काही केलं आहे का? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि माझे सद्गुरू आणि माझे श्रद्धास्थान श्रीयुत शंकर महाराज यांच्या चरणी मी आनंद भावे नतमस्तक होऊन आपल्याशी संवाद साधतो. तर काकांनी जो प्रश्न विचारला की ह्या विषयावर काही संशोधन झालंय का, की ते अंतापुरून हिमालयात गेले त्याच्यानंतर काय झालं. तर संशोधन असं काही म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याचा छडा लावायचा प्रयत्न केलेला आहे, पण तसं काही सापडलेलं नाही. पण महाराजांच्या नंतर महाराज जेव्हा जनमानसात आले, सगळ्या लोकांच्या मध्ये कार्य करायला लागले, त्यावेळेला महाराजांच्या तोंडून काही ऐकलेलं असावं, ते कुठेतरी नोंदलेलं आहे. तर त्याच्यामधनं एवढंच कळतं की महाराजांनी हिमालयात साधना केल्यानंतर 12 वर्ष ते केदारनाथच्या परिसरात होते बर. आणि तिथून मग ते खाली वाराणसी, काशी असं करत तिथे प्रयागला त्रिवेणी संगमावरती आले आणि त्रिवेणी संगमावरती त्यांनी 15 महिने काढले. तर त्यावेळची अशी अवस्था होती की महाराज जेव्हा नदीच्या पात्रात उतरत असत त्रिवेणी संगमामध्ये, तर तिन्ही नद्यांची अतिशय धांदल उडत असे की मला पहिल्यांदी पायावर हे करायचे, अभिषेक करायचे. वास्तविक जलच जलामध्ये उभं राहिलंय आणि जलच जलावर अभिषेक करतोय, कारण महाराज वा. शिव हे जलतत्व पण आहे असं आपण बघितलेलं आहे की पंचमहाभूतातली जी सगळी तत्व आहेत ती शिवापासून प्रस्तुत झालेली आहेत. हो. तर शिव जेव्हा त्या प्रयाग संगमावरती पाण्यात पाय बुडवत असत, तेव्हा गंगा यमुना सरस्वती तिघींची धांदल उडत असे की त्या कृतकृत्य होत असत की महाराजांचे पाय आमच्या या संगमामध्ये लागले आणि त्यांना ते ज्ञात होतं. पण काल आपण असं बोलता बोलता म्हटलं होतं की इथे यात्रेकरूंची जी झुंबड होती
त्यांना ते हर हर शंभो महादेव वगैरे म्हणत ते पाण्यात बुडक्या डुबक्या मारत होते सगळीकडे, की पवित्र जलस्थान. पण ज्याच्या नावाने टाहो फोडतोय, ज्याच्या नावाचा जय जयकार करतोय, तो आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी फिरतोय मनुष्य देहाने, हे काही कोणाला ज्ञात नव्हतं. आणि महाराजांनी ते कोणाला ज्ञात करूनही दिलं नाही. याचं कारणच असं आहे की त्यांचे तेव्हा तसा मानस नव्हताच, की आपण आत्ताच काही आपलं प्रगटीकरण करावं वगैरे या संदर्भात. त्यांच्या योजना त्यांच्या पद्धतीनुसार काहीतरी वेगळ्या होत्या हे निश्चितच. तर तिथे 15 महिने वास्तव्य करून महाराज त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. तर बर. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी प्रथम प्रवेश केला तो प्रज्ञापुरी, म्हणजे आपण म्हणतो ना त्याला, की अक्कलकोटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी. तर त्या अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यानंतर ते जेव्हा स्वामींच्या इथे दर्शनाला गेले आणि तिथे स्वामींच्या पायावरती जेव्हा मस्तक ठेवलं त्यांनी, त्यावेळची जी भावावस्था होती आणि स्वामींची त्यावेळची जी भावावस्था होती, तर ही भावावस्था जाणणं हे सर्वसामान्य मनुष्याच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, किंवा साधकाच्याही आवाक्याच्या बाहेरचं आहे. याचं कारण असं आहे की ते एक आपण म्हणू ना, की शिव आणि विष्णू, किंवा शिव आणि दत्त, शिव आणि शक्ती, शक्ती आणि शिव, म्हणजे एकात एक मिसळलेल्या दोन तत्वांची, तत्व दोन का, शरीर दोन धारण केले म्हणून वास्तविक तत्व एकच आहे. पण डोळ्यांना काय दिसतंय, सामान्य नेत्रांना दिसतंय की दोन व्यक्ती दिसतायत, स्वामी आणि शंकर महाराज. मग असं आपण म्हणू शकतो की आपण एक कथेचा आधार घेऊन म्हणू शकतो की दोन तत्व एकमेकांमध्ये मिसळली गेली, एकमेकाशी भेटली. आणि त्यावेळेला आपण म्हणतो ना की जीवाशिवाची भेट घडली, हे माणसाच्या बाबतीत. मग इथे शिवाशिवाचीच भेट घडलेली आहे, शिवा शिवशक्तीचीच भेट घडलेली आहे याच्यामध्ये. तर इथं आपण असं म्हणू ना की एकमेकाला एकमेकाशी भेटताना त्यांच्या मनात भाव काय असतील, तर ते भावातीत अवस्था आहे ना त्याच्यामध्ये. मग आपण म्हणतो ना, एकीकडे आपण म्हणतो की परमेश्वर हा जो आहे तो षड्रिपूंच्या परे आहे, किंवा आपण म्हणतो आनंद दुःख या सगळ्या ज्या भावभावना आहेत त्याच्याही पलीकडे आहे तो. त्यामुळे हे मानवी शरीरामध्ये अवतरित झालेले हे भगवंताचे जे अंश आहेत, किंवा तत्व आहे भगवंत तत्व, तर ते आनंदाची परिसीमा, त्याच्यानंतर आनंदाश्रू हे डोळ्यामध्ये येणार. कारण का, मनुष्य देहाच्या बंधनात आहेत. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या मनावर स्वतःचा अतिशय ताबा असूनही जनसामान्याच्यासाठी हे दृश्य निर्माण करणं किंवा ही भूमिका वठवणं मनुष्य देहामध्ये असल्यामुळे हे त्यांना योग्य वाटत होतं. कारण कसं आहे की शेवटी कसं आहे, आपण म्हणतो ना की एवढंसं काही दिसलं की आपल्याकडे आता पद्धत आहे की सगळ्यांना देवाऱ्यात बसवायचं. म्हणजे माणसांना सुद्धा माणसं देवाऱ्यात बसवायला लागले अलीकडे. ते ते जाऊ दे. तर तेव्हाच तो काळ काय असेल की त्यावेळेला की कशाचीच आपण म्हणतो ना की आता जसा अवेअरनेस आहे सगळीकडनं. अवेअरनेस म्हणजे काय, हल्ली व्हॉट्सअप गुरु फार प्रबळ गुरु आहेत, युट्यूब गुरु फार प्रबळ गुरु आहेत. त्यामुळे त्यामुळे अध्यात्माचा बाजार जो आहे तो फार तेजीत असल्या कारणाने, आणि हे गुरु फार प्रबळ असल्या कारणाने दुसरा गुरु करायची काय आवश्यकता आत्ताच्या काळात कोणाला वाटत नाही. हा सगळं मिळतंय. आणि हा, त्याच्याही पलीकडचे महागुरु म्हणजे गुगल गुरु. तर त्यांची आठवण केल्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येत. तर ते गुगल गुरु, युट्यूब गुरु, व्हॉट्सअप गुरु असे सगळे अतिरथी महारथी असल्या कारणाने आजकाल जरा गुरु या संकल्पनेविषयी बरेच काथ्याकूट फाटे फुटतात. पण त्यावेळेला त्यावेळेचा जो काळ लक्षात घेतला, आणि त्या काळाला जी एक मरगळ आलेली होती, काळाला मरगळ नव्हती आली, त्या मनुष्य समाजाला जी मरगळ आलेली होती, मानव समूहाला जी मरगळ आलेली होती, परमार्थाकडे लक्ष देऊ का प्रपंचाकडे लक्ष देऊ, का सतत जी भीतीची भावना मनामध्ये आहे की परचक्र आहे, आणि त्या परचक्रामध्ये आपण किती भरडलो जातोय आणि किती जाणार आहोत, हे जेव्हा लोकांना समजत नव्हतं, त्यावेळेला अक्षरशः दिशाहीन अशी अवस्था जी झाली होती, त्या दिशाहीन अवस्थेला कुठेतरी मार्ग दाखवण्यासाठी हे समकालीन किंवा एका पाठोपाठ एक असे भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. आणि म्हणजे स्वामींच्या रूपात आहेत, शंकर महाराजांच्या रूपात आहेत, साईंच्या, गजानन महाराजांच्या, समर्थ रामदास स्वामींच्या, माऊलींच्या, अशी अनेक उदाहरणं देता येतील.
तर ह्या दोघांची जी भेट झाली, तर तिथे सगळं काय होतं की आपण एकमेकाला जे जाणलंय असं त्या दोघांचं जे दिखावा होता सगळ्या त्याच्यामधला, तर तो जनमानसासाठी दिखावा असला तरी ते तत्वाला मिळालेलं होतं त्याच्यामध्ये. महाराजांना भरून आलं, आनंदाचं भरता आलं आणि स्वामींचा आशीर्वाद घेतल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेऊन महाराज पुढे निघाले. पण महाराजांची स्वामींबद्दल भावना काय होती? तर महाराज म्हणायचे की स्वामी हे माझे गुरु आहेत आणि स्वामी ही माझी माय आहे, किंवा स्वामींनी मला त्यांच्या स्तनातून दुग्धपान करवलेलं आहे. आता हे जेव्हा महाराज सांगत असत तेव्हा त्यांची अवस्था जी असे ती इतकी उचंबळून आलेली असे की गुरुप्रती काय निष्ठा असावी किंवा गुरुप्रती काय तुमच्या संवेदना असाव्यात, जाणीवा असाव्यात, त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. वास्तविक महाराजांना गुरु करण्याची काही आवश्यकता नव्हती किंवा स्वामींनी काहीतरी असा मोठा सोहळा करून त्यांना शिष्य करून घेतलेलं नव्हतं, गंडावंदन शिष्य किंवा डोक्यावर हात ठेवून जाओ बेटा तुम्हारा कल्याण हो जाएगा वगैरे असली फालतूगिरी स्वामींनी काही केलेली नाही. ही हल्लीकडे डायलॉग बाजीमध्ये आलेली फालतूगिरी आहे असं माझं मत आहे. कारण डायलॉग काही पण मारता येतात तसं. तर ती डायलॉग बाजीचा जमाना नव्हता आणि स्वामींनी असं काही केलं नव्हतं, पण स्वामींचं प्रेम इतकं होतं की जणू काय ती त्यांची कन्या आहे महाराज म्हणजे. जणू काय तो त्यांचा पुत्र आहे, पोटीचा पुत्र आहे, कन्या आहे, ह्या भावनेनी ते महाराजांकडे पाहत असत. आणि असंही लोकांनी पाहिलेलं आहे की शंकर महाराज त्यांच्या पोजमध्ये बसायचे. त्यांची जी विशिष्ट पोज आहे बसायची, कारण ते अष्टावक्र होते, त्यामुळे त्यांना सहज ते गुडघे मांडे पोटाची छातीची घेऊन बसता येत होतं. त्याच्याभोवती मिठी घालता येत होती हाताची. तर ती सर्व म्हणजे आपण म्हणतो जगन्मान्य त्यांची ती बसायची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. तर त्या अशा पद्धतीने ते बसलेले असताना ते जीभ बाहेर काढायचे त्यांची, आणि त्या जिभेवरती श्री स्वामी समर्थ एक शिवाची पिंडी ठेवायचे आणि त्या जिभेवरती स्वामी शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत करत अभिषेक करत असत. बघा ही काय महान गोष्ट आहे याच्यामध्ये, की कोण कोणाच्या जिभेवरती कोणाला अभिषेक करतो हे जेव्हा तुम्ही सूक्ष्मामध्ये जाऊन विचार केला तर असं लक्षात येईल की अरे अंतर्बाह्य काही नाहीच आहे ना. सगळी अवकाश पोकळी आकाश पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये जे शिवतत्व भरून राहिलेलं आहे त्या शिवतत्वाची ही दुसऱ्या तत्वानी म्हणजे आपण म्हणू स्वामी हा विष्णूचा अवतार होते असं आपण म्हणूया. कारण विष्णू काय शिव काय हे काही नाहीये. शिवस्य हृदयम विष्णू विष्णूस्य हृदयम शिव हे जगन्मान्य सत्य असल्या कारणाने, अद्वैत असल्या कारणाने तो जो अभिषेक ज्यांनी करताना तो पाहिला, की ज्या भाग्यवंतांना ते दृश्य बघायची संधी मिळाली त्या काळामध्ये, तर ते खरोखर पुण्यात्मे असले पाहिजेत किंवा ते मोक्षाच्या वाटेवरचे धनी असले पाहिजेत, तर त्यामुळे त्यांना ते दृश्य पाहायला मिळालं. आणि ही अलौकिक असं आजही आपण कल्पना करून बघा की दृश्य डोळ्यासमोर आणा की महाराज बसले, जीभ बाहेर काढले, त्याच्यावर शिवलिंग आहे आणि त्याच्यावर स्वामी अभिषेक करतायत. आणि वास्तविक महाराजांच्या जिभेला 3 खड्डे होते असं म्हटलं जातं. अर्थात आता त्या यातल्या किती गोष्टींमध्ये आपण अडकायचं आणि किती नाही हा आपल्या वैयक्तिक अनुभूतीचा भाग आहे किंवा वैयक्तिक जाणीवांचा भाग आहे. तर इथे आपण म्हणू शकतो की शिवाची पूजा हे विष्णू तत्व करत होतं आणि महाराज अतिशय आत्मानंदामध्ये ते करून घेत असत. तर हे या पद्धतीचं हे पुढे जाऊन महाराजांनी सांगितलेलं आहे. किंवा महाराजांना कोणी विचारलं किंवा तुमचे गुरु कसे होते, तर महाराजांची ऊर्ध्व दृष्टी लागत असे, आकाशाकडे बोट दाखवत आणि इतकी त्यांच्या डोळ्यामधनं अश्रुपात होईल की ते कधी कधी रक्त पण येत असे डोळ्यातनं. ते डोळे असे उघडेच्या उघडे असत, त्याच्यामुळे रक्त येत असे कोरडे डोळे पडून. पण गुरु म्हटल्यानंतर जे महाराजांच्या आतमधनं बाह्य आंतरबाह्य असं जे काही उमटत असे ना, ते बघणाऱ्यालाही सुद्धा इतकं भारावून टाकणारं होतं की काही काहींना असं वाटायचं खरंच आपण महाराजांना किती त्रास दिला, की तुमचे गुरु कसे आहेत. तर त्यांनी आकाशाकडे बोट दाखवलं. वास्तविक आकाशाकडे बोट दाखवलं म्हणजे काय, ते जे परमतत्व आहे ते अवकाश पोकळी सकट सगळीकडे चराचरात भरून राहिले, तेच माझं गुरुतत्व आहे आणि मी गुरुतत्व आहे, तेही गुरुतत्व आहे. म्हणजे काय, तत्व तत्वामध्ये मिसळलेलं आहे, पण तरी सुद्धा मनुष्य देहाच्या मर्यादेमध्ये मी हे सगळं तुम्हाला सांगतोय.
तर हे जेव्हा महाराज करत असत, तर त्यावेळेला बघणाऱ्यांना सुद्धा असं वाटत असे की किती म्हणजे काय असावी गुरुप्रती ओढ काय असावी. आणि ती ओढ कशी आहे, तर ती पूर्णतः आध्यात्मिक ओढ आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, अध्यात्माची परिसीमा आहे ती सगळी. आणि या लीला दाखवणं, हे चमत्कार दाखवणं किंवा या पद्धतीचे अनेक चमत्कार महाराजांनी केलेले आहेत. प्रचंड प्रमाणात त्यांच्या चमत्कारांची संख्या आहे. पण महाराजांचं म्हणणं असंच होतं, की चमत्कार हे तुम्हाला चमत्कार वाटतात. वास्तविकरित्या ह्या विश्वामध्ये जी मूलद्रव्य आहे किंवा अणुरेणूमध्ये जो संचारण आहे, शक्तीचं संचारण आहे, शिवाचं संचारण आहे, त्या मूलद्रव्यांचा, त्या अणुरेणूंचा एकत्रित आविष्कार जेव्हा होतो आणि तो आविष्कार त्या मूलद्रव्यांना वापरूनच काही कृती करतो, ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात किंवा ह्या आपल्या साध्या डोळ्यांना त्यातल्या सूक्ष्म घडामोडी ज्या दिसत नाहीत, तर त्याला तुम्ही चमत्कार म्हणता. आणि त्या कृतीला चमत्कार म्हटल्यानंतर आणि आपल्याकडे फार सोपी गोष्ट आहे, म्हणजे समाजाचं मन जसं समाज मन आपण म्हणू त्याच्यामध्ये, की चमत्कार ह्या एका खात्यामध्ये अमुक एक गोष्टी वर्गीकरण केल्या, की त्याचा आपण अनालिसिस कधीच करत नाही. उहापोह कधी करत नाही, छडा कधी लावत नाही किंवा असं असं केलं आणि हातावर उदी आली. तर हा उदी येणं हा काही चमत्कार नव्हे हो, तर कोणीही करू शकतं. आणि कोणीही करू शकतं म्हणजे त्याच्यासाठी काही फार मोठी विशिष्ट साधना करायला लागत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला ट्रिक करावी लागते. आणि ती ट्रिक अशी असते की त्याच्यासाठी की त्याच्यासाठी तुम्हाला लोकांना आधी हिप्नोटाईज करावं लागतं. हे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. पण हे म्हणजे चमत्कार नव्हेत. आणि महाराजांनी पण की येईल जाईल त्याला उदी काढून दे, येईल जाईल त्याला वाटेल ते त्याच्या मनात असेल ती वस्तू काढून दे, हे असले उद्योग कधी केलेले नाही. उलट महाराजांचं म्हणणं असंच असायचं की तुम्ही चमत्काराच्या आशेने माझ्याकडे येत असाल तर चालायला लागा. मग त्यांच्यासाठी त्यांच्या शेलक्या शिव्या असत. आणि जेव्हा महाराज आणि आता त्याच्यानंतर आपण म्हणू की महाराज अक्कलकोटमध्ये आले, स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ते गेले, ते सोलापुरामध्ये गेले. आता सोलापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी दत्त चौक गाठला सोलापुरामधला. तर दत्त चौकाची महती काय आहे? तर दत्त चौक आणि ते काय माहिती आहे ती मी अनुभवलेली असल्या कारणाने मी हे म्हणू शकतो. तर तो एक अनुभव सांगितला तर चालेल का, असं काका मी अगदी तुम्हाला अगदी. विचारतो. जरूर हा. जरूर. तर त्याच्यामध्ये चमत्काराचा भाग काय आहे का नाही ह्याचा उहापोह न करता महाराज काय करू शकतात ह्याचा उहापोह केला तर फार बरं होईल, असं मी दर प्रेक्षकांना सांगेन त्याच्यामध्ये. तर तो दत्त चौकामध्ये महाराज आले. त्या दत्त चौकामध्ये शुभराय मठ आहे सोलापूरला. हा. तर शुभराय मठाची महती अफाट आहे. याचं कारण शंकर महाराजांचं शुभराय मठामध्ये वर्षानुवर्ष वास्तव्य झालेलं आहे. आणि वास्तविकरित्या आपण जर विचार केला तर पुण्याला त्यांनी जेव्हा पुण्याला आले त्याच्या आधी सुद्धा सोलापूर शहरामध्ये महाराजांचा बोलबाला जास्ती झाला. तर सोलापुरामध्ये शिवराय मठामध्ये जेव्हा महाराज आले, तर तिथे शुभराय मठाचे जे मठाधिपती होते जनार्दन बुवा, तर जनार्दन बुवा हे भजन कीर्तन करत असत. आणि रोज संध्याकाळी ते त्यांचं ते चालत असे. आणि जनार्दन बुवा हे शास्त्रीय संगीत गाण्यात प्रवीण होते, त्यामुळे ते त्या रागदारीमध्ये भजन वगैरे म्हणत असत. आणि त्यांची अनन्यसाधारण भक्ती दत्तगुरूंवरती होती. आणि प्लस शिवराय मठाची जी हकीकत आहे की शिवराय महाराज कसे आले काय वगैरे, ती मोठी हकीकत आहे. तर ती प्रत्यक्ष तुम्हाला शिवराय मठात गेलात तर सगळ्यांना ऐकायला मिळते. कारण त्यांच्या जनार्दन बुवांची पुढची गादी सांभाळणाऱ्या ज्या आहेत त्या शुभांगी बुवा, तर त्या तिथे मठाधिपती आहेत. आणि त्या उत्तम कार्य करतात. म्हणजे हा थोडं विषयांतर आहे तरी मी सांगतो की अनाथ आश्रम चालवतात. त्यांना अक्षरशः म्हणजे मदत करणारी माणसं आहेत, पण कधी कधी मदत कमी पडते, डोनेशन कमी पडतं, पण तरी सुद्धा नेटाने त्या बाई, ते मठाधिपती या नात्याने ते चालवतात शुभराय मठ. तर शुभराय मठात तुम्ही गेल्यानंतर शंकर महाराजांच्या आता हा तर शुभराय मठामध्ये मी सांगतो की तिथे गेल्यानंतर शंकर महाराजांच्या मूळ पादुका तुम्हाला पाहायला मिळतील. आजही तिथे आहेत. स्वामींच्या पादुका आहेत, शिवराय महाराजांच्या आहेत. तर हे तीन पादुका आहेत आणि वालुकामय विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे.
आणि आणि देवता अर्चन आहे, बाकीचं देवायतन आपण म्हणतो काय पंचायतन म्हणून तसं. तर हे शिवराय मठात तुम्हाला आजही बघायला मिळतं. आज शिवराय मठाचं स्वरूप आधुनिक आहे थोडंसं, पण छान आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही महाराजांचे भक्त असा नाही तर अन्य कोणाचेही भक्त असा, तुम्हाला तिथे गेल्यानंतर जी स्पंदनं जाणवतात, ती ज्याची त्यांनी अनुभवावीत. त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला सांगू शकत नाही की अमुक असं बसा, तसं बसा आणि ती स्पंदनं अनुभवा. तो ज्याच्या त्याच्या अनुभूतीचा भाग आहे. शिवराय मठामध्ये महाराज आले आणि दरवाजामध्ये उभे राहिले. तर जनार्दन बुवा त्यावेळेला भजन गात होते. ते शंकरा रागामधलं भजन होतं. आणि ते ऐकत असताना महाराज तिथे उभे होते, पण कोणाचं लक्ष नव्हतं. त्या महाराजांनी जोरात असा शब्द केला, "अलख." हा शब्द केल्यानंतर शिवराय मठातल्या ते जनार्दन बुवांनी असं चमकून तिकडे पाहिलं. भजन तोंडाने चालूच होतं. तर त्यांना त्या दारामध्ये महाराज दिसले आणि क्षणात महाराजांच्या जागी त्यांना दत्तगुरू उभे असलेले दिसले. आता एवढं सगळं म्हणजे आपण म्हणतो ना, साक्षात दर्शन झाल्यावर भजन-बिजन सगळं म्हणजे ते चालू असताना जनार्दन बुवा धावले आणि त्यांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना ते आतमध्ये घेऊन आले. ती जनार्दन बुवांची आणि महाराजांची पहिली भेट आहे. आणि त्या पहिल्या भेटीनंतरच जनार्दन बुवा एका भेटीतच महाराजांचे झाले आणि महाराज जनार्दन बुवांचे. आणि मग काय शिवराय मठामध्ये महाराजांचं वास्तव्य घडलेलं आहे. म्हणजे अंतापुरातनं निघून ते हिमालय, केदारेश्वर, प्रयाग आणि महाराष्ट्रात अक्कलकोट आणि मग इकडे येऊन शिवराय मठात सोलापुरामध्ये इथपर्यंत ते आले. आणि मग इथे आल्यानंतर पुढचा जो महासागर आहे त्यांच्या कार्याचा, तो सामान्य मनुष्याच्या दृष्टीपथात आला.